नमस्कार मित्रांनो, मी अशोक मोरे, श्री चिंतामणी आयुर्वेद या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक जी वनस्पती आहे तिचं नाव आहे कळलावी. या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत. तर या अगोदर सुद्धा एक मी व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये या वनस्पतीविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर आज आपण बघणार आहोत ही जी कळलावी आहे, तर या वनस्पतीचा उपयोग कसा करायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ही वनस्पती जी आहे, तर जे फुलं असतात या फुलावरून आपल्याला ही सहजासहजी ओळखता येते. इथे दिसत असेल अशी रंगीबेरंगी नारंगी रंगाची, थोडासा पिवळा रंग आहे याचा. तर अशा रंगाची ही वनस्पती आहे. तर ही कळलावी जी वनस्पती आहे ही एखाद्या वेलीच्या सहाय्याने असं वाढते. ही आपल्याला शेताच्या बांधावर, काट्याकोपट्यात ही आपल्याला दिसून येते. याची लागवड सहसा कोण करत नाही, कारण ही आपोआप उगवते. आपल्याला दिसत असेल बघा, इथं बऱ्याच प्रमाणात आहे बघा ही वनस्पती. इथं दिसत असेल बघा, याचे वेल बरेच लांब लांब जातात. हे बघा, आपल्याला या फुलामुळं की नाही ही वनस्पती आपल्याला एकदम अशी सहजासहजी ओळखता येते. आणि आजूबाजूचं वातावरण दाखवतो. हे इथं बाजूला सोयाबीनचं शेत आहे. सध्या एकदम असा हिरवागार निसर्गरम्य परिसर आपल्याला दिसून येत आहे इथं. आणि इथं शेताचा बांध आहे, या बांधावर ही वनस्पती आपल्याला दिसलेली आहे. अगदी खूप दूरवरून या वनस्पतीला आपल्याला सहजासहजी ओळखता येतं, कारण याला जे फुलं असतात हे आपलं लक्ष सहजासहजी वेधून घेतात. याची सविस्तर माहिती बघण्यासाठी मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ जर बघितला तर आणखीन सविस्तर याची माहिती आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघता येईल. ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीचा उपयोग कसा करायचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन जे लोक आहेत फक्त व्हिडिओ बघून या वनस्पतीचा प्रयोग करत असतील तर त्यांनी तसं करू नये. कारण ही जी वनस्पती आहे ही विषारी आहे. एकतर ही वनस्पती विषारी आहे आणि दुसरं ही खूप शक्तिशाली वनस्पती आहे. एखाद्या जाणकार वैद्याच्या सल्ल्याने हा प्रयोग करायला हरकत नाही. पण ज्याला माहिती आहे त्याच्यानं, किंवा तुम्ही तुमचं जसं प्राणी असतील, तुमच्या पाळीव प्राणी जसं गाई, म्हशी, शेळी, सुरुवातीला त्याच्यावर हा प्रयोग करायला हरकत नाही, परंतु थोडी काळजी घेऊन. तर या मुळीचा प्रयोग कसा करायचा मी सांगतो. तर ही मुळी म्हणजे गर्भवती स्त्रीला कसा उपयोग करतात हे अगोदर सांगतो. तर याची मुळी काढायची. जी गर्भवती स्त्री आहे ती आता बाळंतीण होणार आहेत, त्यावेळेस काय करायचं, साधारण इतभर दोरा घ्यायचा आणि त्या दोऱ्याला ती मुळी गुंडाळायची आणि त्या स्त्रीच्या पायाच्या अंगठ्याला बांधायची. मग यामुळे त्या स्त्रीला जास्त कळा यायला चालू होतील आणि डिलिव्हरी झाल्या झाल्या ताबडतोब पहिल्यांदा ही मुळी काढून टाकायची आहे. एवढी सावधानता बाळगावी लागेल. आणि दुसरा प्रयोग म्हणजे या वनस्पतीची मुळी, या कळलावीची, ही घ्यायची, उघडायची आणि ज्या स्त्रीची डिलिव्हरी होणार आहे तिची जवळ जी दाई आहे तर त्या दाईनं अगोदर हाताला ही मुळी उघडून लावायची आणि जी बाळंतीण स्त्री आहे तिच्या फक्त हाताला स्पर्श करायचा आहे. फक्त एवढंच करायचं आहे. आणि डिलिव्हरी झाल्या झाल्या, बाळंतीण झाल्या झाल्या हात काढायचा आणि स्वच्छ धुवून टाकायचा. डायरेक्ट तसा हात इतर ठिकाणी दुसरीकडे लावायचा नाही, कारण हे खूप विषारी आहे आणि याचा अपाय पण होऊ शकतो.
तर शक्यतो हे डाएट उपयोग करू नका, परंतु एक माहितीसाठी मी तुम्हाला इथं सांगत आहे. तर आपापल्या अनुभवावरून याचा उपयोग करू शकता. आणि या वनस्पतीचा दुसरा उपयोग म्हणजे या फुलांचा, सध्या आता गणपती आलेले आहेत, महालक्ष्म्या उद्या बसतात, तर त्या महालक्ष्मीच्या समोर या फुलांना खूप महत्त्व आहे. त्या पूजेसाठी हे फुलं आवर्जून वापरली जातात, गणपतीला सुद्धा वापरली जातात. तर ही आजची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.